ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। एकीकडे रायगड लोकसभा मतदारसंघावर विद्यमान खासदार सुनील तटकरेंनी दावा सांगितला आणि महायुतीने देखील तटकरेंचा हट्ट मान्य करून त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं, तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा उदय सामंतांनी एका पत्रकार परिषदेतून सोडवला। राज्याचे उद्योगमंत्री शिंदे गटाचे उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी इच्छुक असलेले त्यांचे बंधू किरण सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि आपण उमेदवारीची मागणी मागे घेत असल्याचं सांगितलं। सामंत यांनीच नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील तरी पूर्ण सहकार्य करणार असं सांगितलं। त्यानंतर लगेचच नारायण राणे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला। पण हा तिढा सुटताना काय झालं तर एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेनेची पारंपरिक ताकद असलेली जागा गेली। किरण सामंत यांच्यासारखा भक्कम उमेदवार असूनही रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपसाठी सोडावी लागली। प्रश्न फक्त एका रत्नागिरी सिंधुदुर्गचा नाहीये, रायगड देखील राष्ट्रवादीला गेल्यानं परिणामी या सगळ्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या हातून अख्खे कोकणच गेलंय। संपूर्ण कोकणातून धनुष्यबाण घालवण्याचा ठपका एकनाथ शिंदेंवर बसल्याचं बोललं जातंय। पण शिंदेंच्या हातून कोकण कसं गेलं याचा त्यांना कसा फटका बसू शकतो? कोकणातल्या मुख्य 2 जागा म्हणजे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग। त्यातल्या रायगडच्या जागेवर विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळाली। तटकरे हे महायुतीत शिंदेंचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार आहेत। त्यामुळे रायगडच्या जागेवर अजित पवार गटाने क्लेम केला। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडच्या जागेवर शिंदेंना पहिल्या फटक्यातच पाणी सोडावं लागलं। साहजिकच कोकणात अस्तित्व टिकवायला महत्त्वाची होती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा। आता शिंदे गट या जागेसाठी आग्रही असणार हे नक्की होतं आणि या आग्रहाची सुरुवात झाली किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यापासून। उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्यासाठी उमेदवारीची मागणी झाली। किरण सामंत हे पडद्यामागून सूत्रे हलवत राजकारणावर होल्ड ठेवणारे लीडर म्हणून ओळखले जातात। किरण सामंत हे कोकण पट्ट्यात मोठे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योगपती असून 6 ते 7 कंपन्यांचे संचालक आणि कोकणातल्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्वसर्वा आहेत। यामुळे किरण सामंत यांच्याकडे मसल आणि मनी पॉवर दोन्हीही आहेत। मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांना रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर या 3 मतदारसंघांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता। राऊत यांच्या मागे हे पाठबळ उभं करण्यात किरण सामंत यांचा महत्त्वाचा वाटा होता असं सांगण्यात येतं। थोडक्यात काय तर किरण सामंत यांच्या रूपानं शिंदेंच्या शिवसेनेकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भक्कम पर्याय होता। त्यामुळेच सामंत बंधूंनी जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यावर लगेचच या जागेवर दावा केला होता। या सगळ्या पिक्चरमध्ये भाजप मात्र कुठेच नव्हती। बंडानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची ताकद विभागली गेली आणि हाच डाव साधला भाजपनं। नारायण राणे भाजपकडून राज्यसभेवर होते। निवडणुकांच्या तोंडावर त्यांची राज्यसभेची टर्म संपली। त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळाली नाही आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला। तेव्हा भाजपकडून हा पत्ता ओपन करण्यात आला, तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेची जागा। खरं तर नारायण राणे इथून डावातच नव्हते। मागच्या विधानसभेत झालेला पराभव बघता त्यांच्या उमेदवारीची चर्चाही नव्हती, पण तरीही भाजपनं या जागेवर दावा केला। नारायण राणे यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आला आणि शिंदे अडकले। किरण सामंत आणि उदय सामंत या जागेसाठी अडून राहिले। चर्चेच्या फैरी जडू लागल्या, पत्रकार परिषद आणि दावेही होऊ लागले। त्यानंतर यात राणे कुटुंबियांनी उडी घेतली। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली। सिंधुदुर्गमध्ये मेळावे घेतले। ग्राउंडवर राणेंनी डाव आखले तर किरण सामंत देवेंद्र फडणवीस यांना भेटले। मात्र फडणवीसांनी हा बॉल अमित शहांच्या कोर्टात ढकलला आणि तेथून नारायण राणे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला। उदय सामंत यांनी वारंवार एकनाथ शिंदेंना त्रास नको म्हणून माघार घेतल्याचं सांगितलं आणि दुसरीकडे शिंदे भाजपच्या चक्रव्यूहात अडकल्याच्या चर्चांनी जोर धरला। रायगड अजित पवार गटाकडे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपकडे गेला। कोकणातून धनुष्यबाणाचं चिन्हच गेलं। बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात शिवसेना रुजवली। कित्येक कार्यकर्त्यांना नेते म्हणून बळ दिले। कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण स्पष्ट होतं। साहजिकच ही ताकद बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेच्या मागे उभी राहिली, पण ही ताकद कोकणात शिंदेंना वाढवता आली नाही। याचा परिणाम आता काय होऊ शकतो तर सेनेचा बालेकिल्ला असलेला कोकण शिंदेंनी घालवला हा शिक्का तर बसलाच, सोबतच कोकणात भाजपला आपले पाय भक्कमपणे रोवण्याची संधीही मिळालीय। ज्या राणेंविरुद्ध आतापर्यंत उभा दावा होता ते केसरकर, सामंत यांच्यावर राणेंशी जुळवून घेण्याची वेळ आलीय। शिंदेंचं हे अपयश कोकणात उद्धव ठाकरे गटाला बळ देणारं ठरेल। भाजपचा अनेक वर्षांपासूनचा टार्गेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपला आणखी एक फॅक्टर जोडून घेता येईल।
आणि उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थानं शह देण्यासाठी जी मुंबई महानगरपालिका जिंकून शिंदेंना अजिंक्य व्हायचं होतं, तो डाव साधण्याची संधी ही भाजपलाच मिळणार, अगदी जागांपासून ते नेता निवडीपर्यंत. परिणामी कोकणातल्या या 2 जागा जाण्यामुळे शिंदेंनी फक्त कोकणातून धनुष्यबाणच घालवला नाही, तर भविष्यातल्या मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि ठाकरे यांना क्रॉस करण्याची संधीही गमावल्याचं बोललं जातंय. कोकणात धनुष्यबाण नसण्याचा शिंदेंना लॉंग टर्ममध्ये फटका बसणार का? याबाबत तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.